नमस्कार, मी मंजुल स्वागत करतो तुमच्या शिवधन ब्लॉगच्या अजून एक एपिसोडमध्ये. आज आपण आलो शंकर मंदिर तिरुपती येथे. हा जो मंदिर आहे तो स्वयंभू असा सांगण्यात येतो आणि हा मंदिर खूपच मोठा पण आहे. ह्याच्यामध्ये हनुमानजी सुद्धा आपल्याला या मंदिरमध्ये पाहायला भेटतात. त्यासोबतच आपल्याला खूप मोठा मंदिरचा हा परिसर देखील पाहायला मिळतो. पूर्ण व्हिडिओमध्ये या मंदिरची आपण पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. तो गाईस, आपण आपल्याला सगळ्यात पहिले इथे हनुमानजीची मंदिरच्या बाहेरच पाहायला भेटते. आणि जसंच आपण हनुमानजीचं मंदिर झाल्यानंतर आपल्याला इथे हा कुंड दिसायला भेटतोय. हा पावसाच्यामुळे फुल आहे. जेव्हा पाऊस नसतो ना तेव्हा ह्याच्यामध्ये पाणी कमी असतो, पण आता पावसाच्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला जास्त दिसतंय. इथे आपल्याला पाहायला भेटत आहे की हनुमान चालीसा लिहिलेली आहे, हे तुम्ही पाहू शकता. इथे तुलसीजीचं पण आपल्याला तुलसीजी पण इथे समोरच मंदिरच्या पटांगणमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच आपण इथे पाहिलो तर हा पूर्ण एरिया जो आहे तो पूर्ण मंदिरचा पटांगण आहे. ह्याच्यामध्येच वाडी, हे जे पूर्ण तुम्हाला झाडं दिसत आहेत हे सगळ्या मंदिरची झाडं आहेत. ह्याच्यातले फूल वगैरे त्या मंदिरमध्येच अर्पण होतात आणि दुसऱ्या कोणाला तोडायला परमिशन नव्हे. आणि हे जे आहे आपल्याला ते गाय माता पण आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. आता आपण मंदिरच्या आतमध्ये जात आहोत. इथे पण बघा किती सुंदर असं आपल्याला हा मंदिर पाहायला भेटतो आणि खूपच चांगला हा मंदिर आपल्याला पाहायला भेटतो. जसंच आपण आतमध्ये गेलो तर आपल्याला गणपती बाप्पा इथे पाहायला भेटत आहेत आणि इथे आपल्याला भोले बाबांचा जो मंदिर आहे तो इथे आतमध्ये आहे. हा जो बोललं जातं असं की स्वयंभू आहे असं म्हणलं जातं आणि हा मंदिर नाहीतरी 40 ते 50 वर्ष जुनं आहे असं पण बोललं जातं. इथे वरती स्टोर रूम सारखं आहे. हे प्रदक्षिणा करण्यासाठी जागा आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे माईक वगैरेचे स्टँड्स आहेत, कपाटं आहेत. हे पूर्ण जागा प्रदक्षिणा करण्यासाठी आहे. आणि हे जे आहे ते घोडे वगैरे हे जे आहे ते महाशिवरात्रीच्या दिवशी इथे प्रसाद वाटला जातो. पूर्ण गावाला इथे आमंत्रित केला जातो. सगळे इथे प्रसाद घ्यायला येतात, तेव्हा हे सगळे भांडी यूज होतात. इथे पूजाची सामग्री आपल्याला पाहायला भेटत आहे. सोबतच आपण इथे पुढे गेलो तर हे ढोलकी ठेवायचं स्टँड, बसायसाठी बेंच, इथे ऑनलाईन पेमेंटसाठी QR कोड स्कॅनर पण आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे तुम्ही ऑनलाईन सुद्धा दान करू शकता. बाजेट पाहायला भेटतात. इथे आसपास जे मॅच होतात त्याची ट्रॉफी सुद्धा या मंदिरमध्येच ठेवलेली आहे. या मंदिरमध्ये अजून तुम्हाला असं आपण बघायला तर खूप असं चांगला मंदिर हा पाहायला भेटतो आपल्याला शांत वातावरणमध्ये. म्हणजे इथे आल्यानंतर आपल्याला खूप छान आणि शांत वाटतं. सोबतच आपण हे बघा, इथे हा मंदिरचा पॅसेज आहे. इथे बसण्यासाठी महाप्रसाद पण इथेच होतो.